तर नमस्कार भावांनो, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आता वाजलेत सकाळचे 9। तर भावांनो, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असताल रात्री आपण धाब्यावर थांबतो। तर सकाळी उठून आता तोंड ते देऊन आला, तिथं नाश्त्याची काही सोय नव्हती म्हणून इथं पुढे वंगलचा टोल नाका पास करून तर नाश्त्याचं एक दुकान आहे, तर इथं थांबला होता। तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल की काल गाडी खाली झाली ती, तर आता चाले आहे। आता आपली अमलापूरहून बेंगलोर गाडी चालली आहे। तर भयानं आता डोश्याचं ऑर्डर ते सांगितले, तर इथं नाश्ता ते करून जायचं आहे। तर हे बघा आपल्यासोबत हे दुसरे पण मामा आले, तर आता ह्यांनी पण तिकडंच बेंगलोरला चालते हुसरून। तर नाश्ता ते करून आता जाऊ आपण। तर आता नाश्ता ते झालाय, तर डोसा कोंडा ते खालाव आणि मामासोबत आता गाडीमध्ये बसलाव। तर हे दुसरी गाडी सलीम भाईची महागी गाडी आहे। मामा कुठं खाली गेला गाडी? राजमंदिरला। तर राजमंदिरला गाडी खाली केली त्यांनी पण, आणि ह्यांनी पण हुसूरला चालले। तर आता सोबत निघाल्या 3 गाड्या आणि अजून पुढे गेल्या 2। तर ज्या धाब्यावर आपण थांबतो त्या धाब्यावर रात्री थांबत ते दुसरे पण, तर आता ते पण गेलेत पुढे। तर त्यांनी पुढे जाऊन आंघोळ ते करायची पुढे। तर आता कोणता जर चांगला धाबा बघून आपल्याला पण आंघोळ करून घ्यावं लागणार, का बरं की 2 दिवस झाला आंघोळ करायला नाही। शनिवारी पण काल करायचं होतं आंघोळ, पण काल कुठं टाईम भेटला नाही म्हणून ना आंघोळ करताच निघाला तिथं जेवण ते करून। तर आता बघूच कुठं तर चांगला धाबा बघून आंघोळ ते करून मग परत जाऊता हुसूरला। तर भावना आता दुपारचे वाजलेत 2:30 आणि इथं आता आला आम्ही धाब्यावर। तर गाडी ती लावला इथं पार्किंगला। तर पार्किंगला लावून आता आंघोळ ते करायचं, आंघोळ ते करून जेवण ते करून थोडा आराम करून जायचं पुन्हा। तर इथं आंघोळ ते करून, तर आता आला आंघोळ ते करून। तर भयानं जेवायचं ऑर्डर ते दिले, तर शेवभाजी, दुधात शेवभाजी बघा। आता दुधात शेवभाजी कशी असते तुम्हाला वाटतंय का? दुधात शेव टाकून देत, तसलं काय नसतंय। मस्त फोडणी तडका ते मारून भाजी ते आणून देते, जेवण ते करून निघायचं आपल्याला। तर आता वाजले तर 3। तर आपलं ऑर्डर आले कांदा लिंबू, हे बघा दुधात शेवभाजी अशी असते, हे रोट्या। तर आता जेवण ते झालंय, तर आता निघाला हुसूरला। काय इथून आता 750 किलोमीटर आहे, तर इथून आता गाडी मी चालवणार आहे। तर रात्रीच्या टायमात सलीम भाई घेतील गाडी। तर भावानो तुम्ही बघू शकता, तर दिवस माळाचा टाइम आहे ना। आपण आलो तिरुपती गावामध्ये। तर तेव्हा तिकडं त्या जे डोंगर दिसला का, त्या डोंगराच्या पलीकडे तिरुपती मंदिर आहे, पण इथं गाडी ते लावायला जागा ते नाही। आपल्याला जायला ते उशीर होत आहे म्हणून आपण काय आता थांबणार नाव। तर आता तिरुपतीच्या जवळ येऊन सलीम भाईनं गाडी ते घेतले, तर त्यांनी चालवाले। तर उद्याच्या तारखेत आपल्याला जायचं हुसूरला। तर इथून आता ते काहीतरी 300-350 किलोमीटर काहीतरी आहे वाटतं। बघूता, मला पण तेवढं प्रॉपर माहिती नाही, कारण की तर नवीन आलेला हा। बघूता काय होतंय काय नाही। आता तर सलीम भाई चालवाले तर गाडी इथून जायचे आता बेंगलोर हायवेला। आता इथून बाहेर गेलं की बायपासनं बाहेर जायचं। तर फायनली भावांनो आपण आला हुसूरच्या फक्त 50 किलोमीटर अंतरावर महागी, आणि इथं लावल्या पार्किंगला गाडी। तर आता वाजले तर रात्रीचे 9। तर आता इथं जेवण ते करून इथंच आता थांबणार आहोत। सकाळी उठून जायचं पार्किंगला, गोडाऊनला। मग उद्या जाऊन बघूता काय होते काय नाही। आज रविवारमुळं गाड्या तर शोरूम बंद असते, तर उद्या जाऊन किती वाजता शोरूम भरते, मग गाड्या कधी भरते आता बघूता। तर इथं आता जेवण ते करून झोपू आता निवांत मध्ये, आणि सकाळी उठून जाऊता। तर आधीच आले आता इथं 2 हो का। मागच्या धाब्यावर किती बघितलं होतं, इथं 4 आणि इथं 2 अशा प्रकारे 6 गाड्या झाल्यात आता सोबत। तर जेवण ते करू इथं आता पुढे येऊन आपले गाडीवाले बसले तर जेवायला त्यांनी। तर आता आपण पण जेवायचं ऑर्डर जेवता, जेवून इथं झोपूता।
तर झोपून सकाळी जायचं आहे हुसूरला. तर इथून आता हुसूर आहे 100 किलोमीटरवर राहिले हुसूर. तर आता जेवण करून ते झोपायचं आहे, आराम करायचा आहे. तर सकाळी उठून निघूता. तर दाल तडका आणि रोटी चालू आहे आता. तर फायनली भावानं जेवण ते झालंय आता मस्तपैकी. दाल तडका रोटी सोबत ते जेवण ते केले. पंजाबी धाब्यावर थांबलतो. तर भावानो मस्तपैकी आता घरच्यासारखं जेवण ते करून आता झोपायचं आहे. तर उद्या सकाळी उठून हुसूरला जायचं आहे, हुसूरच्या पार्किंगला. कारण की आपली तिथं पार्किंग आहे. तर राहिलं इथून फक्त आता 100 किलोमीटर अंतरावर हुसूर राहिले. तर आता आराम ते करून सकाळी उठून जायचं आहे. तर भावानो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.